नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स विषयाबद्दल माहिती पाहायचं आहे। तर प्रकरण 9 आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवली बाजार या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यामध्ये भारतातील भांडवली बाजार या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करूयात। तर प्रथमतः आपण भांडवली बाजाराचा अर्थ पाहणार आहोत। भांडवली बाजाराचा अर्थ भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे। हा वित्तीय प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे। अधिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच आर्थिक वृद्धीसाठी प्रभावी भांडवल बाजाराचा विकास आवश्यक आहे। दीर्घकालीन निधींची मागणी कृषी, व्यापार आणि उद्योगातून होते। वैयक्तिक बचतकर्ता, सांघिक बचत, बँका, विमा कंपन्या, विशेष वित्तीय संस्था इत्यादी ह्या दीर्घकालीन निधींचा पुरवठा करतात। त्यानंतर भारतातील भांडवल बाजाराची संकल्पना आपण पाहणार आहोत। भारतातील भांडवल बाजाराची संकल्पना आपण पाहणार आहोत। भारतातील भांडवली बाजारात सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश होतो। खाली दिलेले तक्ता भारताच्या भांडवल बाजाराची संरचना दर्शवते। अशा प्रकारे भारतातील भांडवल बाजाराची संरचनामध्ये 4 महत्त्वपूर्ण घटक आहेत। एक आहे सरकारी रोखे, दुसरा आहे औद्योगिक रोखे बाजारी, तिसरा आहे विकास वित्तीय संस्था आणि चौथा महत्त्वपूर्ण घटक आहे वित्तीय मध्यस्थ। पहिला आहे सरकारी रोखे, दुसरा औद्योगिक रोखे बाजारीमध्ये 2 उपघटक येतात। एक आहे नवीन बाजार, दुसरा आहे जुने बाजार। तिसरा आहे विकास वित्तीय संस्था, त्यामध्ये IFCI आहे, ICICI आहे, SFCS आहे, IDBI आहे, IIBI आहे, VTI आहे। त्यानंतरचा चौथा आहे वित्तीय मध्यस्थ, त्यामध्ये व्यापारी बँका, म्युच्युअल फंड्स, भाडेपट्टी कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या आणि इतर ह्या गोष्टीचा समावेश होतो। अशा प्रकारे आपण भारताच्या भांडवल बाजाराची संरचना सांगितलेला आहे। तर आता आपण भारतातील भांडवली बाजारातील संरचनेतील प्रत्येक मुद्द्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। पहिला मुद्दा आहे सरकारी रोखे बाजार। सरकारी रोखे बाजार याला सोनेरी रोखे बाजार किंवा गिल्ट एज्ड बाजार असेही म्हणतात। या बाजारात सरकारी आणि निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होतो, यावर व्याजदर निश्चित असतो। दुसरा आहे औद्योगिक रोखे बाजार। दुसरं कुठला आहे औद्योगिक रोखे बाजार। हा बाजार जुन्या आणि नवीन कंपन्यांनी लागू केलेले भाग, शेअर आणि ऋणपत्रे, डिबेंचर यांच्याशी संबंधित आहे। हा नंतर प्राथमिक बाजार, नवीन रोखे आणि दुय्यम बाजार, जुने रोखे यामध्ये विभागला जातो। भाग आणि ऋणपत्राच्या विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात। दुय्यम बाजारात कंपन्यांनी आधीच लागू केलेल्या प्रतिभूतीसह व्यवहार चालतात। दुय्यम बाजारपेठात वायदे बाजारांच्या माध्यमातून कार्य केले जाते। वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे। ही एक संघटना व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, स्टॉक, रोखे, बॉन्ड्स, वस्तू इत्यादीचा व्यापार होतो। बॉम्बे वायदे बाजार BSE आणि राष्ट्रीय वायदे बाजार NSE हे देशातील प्रमुख वायदे बाजार आहेत। त्यानंतरच आहे विकास वित्तीय संस्था। बघा, त्यालाच काय म्हटलं जातं, DFI म्हटलं जातं। या खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवितात। त्यामध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया IIBI, एक्झिम बँक इत्यादीचा समावेश आहे। त्यानंतरचा आहे चौथा वित्तीय मध्यस्थ। बघा, वित्तीय मध्यस्थ ही अशी संस्था आहे जी दोन्ही पक्षाच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्या दुवा म्हणून कार्य करते। यामध्ये व्यापारी बँका, म्युच्युअल फंड, भाडेपट्टी, लीज कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या इत्यादी असतात। अशा प्रकारे भारतातील भांडवली बाजारामध्ये सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ ह्या गोष्टीचा समावेश होतो।